नाही, खरं तर आता अमोल कोल्हे साहेबांना स्वतःचं आव्हान आहे. त्यांनी आम्हाला आव्हान देणं किंवा महायुतीला आव्हान देणं त्यापेक्षा त्यांनाच त्यांचं आव्हान आहे, कारण त्यांनी ती गोष्ट मान्य केली. विजयाचं गणित म्हणजे अनुभव, संपर्क, जनता दरबार, विकासाच्या बाबतीमध्ये लांबचा असलेला त्यांचा दृष्टिक्षेप. बाकी शहरातले मतदान जे आहे ते भाजपला किंबहुना मोदी साहेबांना मानणार आहे अशा पद्धतीची निवडणूक मला दिसते आहे. माझ्यासोबत माजी आमदार शरद सोनवणे आहेत. दादा, काय हवा शिरूरमध्ये? शिरूर तालुका हा तसा 48 असलेल्या मतदारसंघामध्ये सर्वात मोठा लढतीचा तालुका आहे. मागच्या वेळेला 3.5 लाख मतांपेक्षा जास्त निवडून आलेल्या शिवाजी आढराव पाटलांचा हलकासा मताने पराभव झाला होता. कारण अमोल कोल्हे यांनी जी भूमिका केली छत्रपती संभाजी महाराजांची, त्या भूमिकेला साध किंबहुना उत्तर त्या भूमिकेमुळे जनतेने दिलं आणि न होणारा पराभव त्यांच्याकडून शिवाजी आढराव पाटलांचा झाला. यावेळेला मात्र परिस्थिती चुरशीची आहे. मोदी साहेबांचा विषय असेल किंबहुना मागच्या 5 वर्षांमध्ये विद्यमान खासदार यांचा जनतेशी नाळ राहिली नाही. अशा परिस्थितीमध्ये शिवाजी आढराव पाटील जनतेमध्ये राहिले, फिरले, समाजामध्ये वावरले. प्रत्येकाचे प्रश्न, विकास कामं या सगळ्या गोष्टींना त्यांनी वरचा क्रमांक दिला आणि मग त्या अनुषंगाने आताची निवडणूक ही अतिशय जोरदार होणार आहे. निवडणुकीची स्पर्धा ही महाराष्ट्राच्या उंचीवर असणार आहे आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये आम्ही सगळी मंडळी अतिशय जबाबदारीने कामाला लागलेलो आहोत. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या आव्हानाकडे कसं पाहता तुम्ही? नाही, खरं तर आता अमोल कोल्हे साहेबांना स्वतःचं आव्हान आहे. त्यांनी आम्हाला आव्हान देणं किंवा महायुतीला आव्हान देणं त्यापेक्षा त्यांनाच त्यांचं आव्हान आहे, कारण त्यांनी ती गोष्ट मान्य केली की 5 वर्ष मी संपर्कामध्ये राहायला पाहिजे होतो. ते न राहिल्यामुळे त्यांना त्यांचं आव्हान तयार झालेलं आहे. आढराव पाटलांचा तुम्ही विजयाचा दावा करता, काय त्यांच्या विजयाचं गणित कसं नेमकं? विजयाचं गणित म्हणजे अनुभव, संपर्क, जनता दरबार, विकासाच्या बाबतीमध्ये लांबचा असलेला त्यांचा दृष्टिक्षेप आणि सर्व लोकांशी असलेले सर्वदूर संबंध याच्यामुळे निश्चितपणे त्यांचा वर चष्मा मतदारसंघामध्ये आज आहे. आज आम्ही पूर्ण दिवसभर दौरा कव्हर करतोय, आज आम्ही बघतोयच, मात्र इतर दिवशी कसा रिस्पॉन्स असतो आढराव पाटलांच्या सगळ्या प्रचाराला? नाही, मी आता जुन्नर आंबेगाव सोडून बाहेरच्या काही 4 तालुक्यामध्ये मी अजून गेलेलो नाही. पण जुन्नर आणि आंबेगाव, जुन्नरमध्ये उमेदवार डॉक्टर कोल्हे असल्यामुळे इथे इलेक्शन 50-50 होईल. परंतु त्यांचं जे होम टाऊन आहे आंबेगाव तालुका त्याच्यामध्ये शिवाजी आढराव पाटलांचा नेमकी कुठे आघाडी राहील तर मताधिक्याची. त्यामुळं ही निवडणूक अशा पद्धतीने पुढे ढकलेल. बाकी शहरातले मतदान जे आहे ते भाजपला किंबहुना मोदी साहेबांना मानणार आहे अशा पद्धतीची निवडणूक मला दिसते आहे. थँक्यू. यस, थँक्यू.